या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड आगाराला आमदार उमेशजी यावलकर यांच्या प्रयत्नाने 5 बसेस प्राप्त झाल्या आहेत। सर, आपल्यासोबत डेपो मॅनेजर श्री तागडे सर आहे। सर, काय सांगू शकाल? आज 5 बसेस झाल्या प्राप्त झाल्या, काय सांगू शकाल? आम्ही वेळोवेळी आमदार साहेबांना बसेसबाबत मागणी केली आणि त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला लवकरच 10 बसेस देऊ। आणि आज पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला 5 बसेस मिळालेल्या आहेत। आणि सध्या ज्या काही 5 बसेस आहेत त्यांची गरज प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे, त्यामुळे आम्ही ह्या 5ही बसेस विद्यार्थ्यांकरिता वापरू। आपल्यासोबत नगराध्यक्ष श्री ईश्वरजी सलामे सर आहे। सर, आज या बसेसचं उद्घाटन लोकार्पण सोहळा होता, काय सांगू शकाल सर? आज आपल्या वरुड तालुक्याचा नवा अध्याय सुरू होत आहे, कारण आपल्या वरुड आगाराला 5 बसेस प्राप्त झाल्या आहे। या गोष्टीचं श्रेय माननीय श्री चंदूभाऊ यावलकर यांना जाते आणि तसेच या वरुड नगराध्यक्ष म्हणून आणि माझी मायबाप जनता यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे तसेच परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेबांचे आणि महाराष्ट्र शासनाचे तसेच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो। आता ही जे आपल्या बसेस आपल्याला प्राप्त झाल्या आहेत, नुसतं बसेस नसून या आपल्या माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एक जीवनवाहिनी आहे आणि हे जीवनवाहिनी आपल्या सुखसुविधांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। एवढं बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। आपल्यासोबत शिंदनघाट नगरीच्या नगराध्यक्ष सुवर्णताई आहे, ते काय सांगू शकाल? लोकार्पण झालं, काय सांगू शकाल बसेसचं? नमस्कार। देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि चंदूभाऊ यावलकर सर्वांचे मी आभार मानते। आज वरुड आगाराला परिवहन विभागाच्या वतीने आमदार उमेशजी यावलकर यांच्या प्रयत्नाने 5 नवीन बसेस प्राप्त झाल्या आहे। एक सर्व सोयीयुक्त या बसेस आहेत। आपल्यासोबत पिंटू सावरकर आहे। सर, बसेसचं लोकार्पण झालं, काय सांगू शकाल? आज वरुड तालुक्याला ज्या 5 बसेस मिळाल्या आहेत त्या आपले माननीय आमदार चंदूभाऊजी यावलकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनी 5 बसेस जिल्ह्यात पहिला वरुड आगाराला दिल्या। त्याबद्दल मी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच ज्यांनी जे अथक प्रयत्न केले असे आपल्या मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ यावलकर यांचेसुद्धा आभार मानतो। याआधी मागच्या वर्षी आपल्या वरुड आगाराला 5 बसेस चंदूभाऊ यांच्या प्रयत्नामुळे व 5 बसेस मोर्शी आगाराला मागच्या वर्षी अशा आपल्या मतदारसंघामध्ये 10 बसेस एकूण आल्या होत्या आणि त्यात आणखी जी काही उणीव होती ती उणीव भरून निघण्याकरता पुन्हा सततचा पाठपुरावा करून माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी जो आग्रह धरला चंदूभाऊंनी, त्या आग्रहाला दुजोरा देत पुन्हा 5 बसेस या वरुड आगाराला मिळवून दिल्या। त्याबद्दल मी सर्व राज्याच्या महायुती सरकारचे आभार मानतो। झाले आपल्यासोबत श्रीधरभाऊ सोलवा, काय सांगू शकाल भाऊ? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि मोर्शी विभागाचे जे आमदार आहेत लाडके, ज्यांना तळागाळातल्या सगळ्या माणसांची काळजी असते, म्हणजे विद्यार्थ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत त्यांची काळजी घेणारे आमचे लाडके आमदार माननीय श्री चंदूभाऊ यावलकर यांनी अथक प्रयत्न करून मागच्या वेळेस 10 बसेस मिळाल्या मोर्शी विधानसभा क्षेत्रात, त्यापैकी 5 मोर्शी डेपोला देण्यात आल्या, 5 वरुड डेपोला देण्यात आल्या। आतासुद्धा परत 10 बसेस आणलेल्या आहेत, त्यातल्या 5 मोर्शी डेपोत आहेत आणि 5 वरुड डेपोसाठी आणलेल्या आहेत। यानंतरसुद्धा परत 5-5चा लॉट येणार आहे। म्हणजे अशा जवळपास 30 बसेस या मतदारसंघासाठी अथक प्रयत्न करून आमचे लोकप्रिय आमदार जे आहेत चंदूभाऊ यावलकर यांनी मिळवून दिल्या। आणि आमचे जे नेते आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री, तसेच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी या आमच्या आमदार साहेबांच्या मागण्या पूर्ण केल्या व आमच्या भागातील जे शेतकरी वर्ग आहे तसेच जो शाळकरी मुलं आहेत यांची गैरसोय टाळली। त्याबद्दल मी शासनाचे व सर्वांचे आमच्या वरुड विधानसभा क्षेत्राच्या वतीनं, मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो।
आपल्यासोबत तालुकाध्यक्ष श्री राजकुमार भाऊ राऊत आहेत. सर, आज माननीय आमदार महोदयांच्या प्रयत्नाला यश आलं आणि वरुड आगाराला 5 बसेस प्राप्त झाल्या. काय सांगू शकाल सर? या मोर्शी मतदारसंघाला जे नेतृत्व मिळालेलं आहे सन्माननीय माननीय आमदार चंद्रभाऊ यावलकर हे खरं तर देखावा करून सोशल मीडियात दाखवून काम करणारं व्यक्तिमत्व नाही, तर कृतीतून काम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मनात जे आहे की माझ्या मतदारसंघातील जो गोरगरीब विद्यार्थी आहे त्याची गैरसोय होता कामा नये, त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून चंद्रभाऊ यावलकरांनी या एस टी महामंडळाला ज्या बसेसची कमतरता होती त्याचा पाठपुरावा करून या महाराष्ट्र सरकारकडून त्या बसेस मिळवून घेतल्या. त्याबद्दल पूर्ण वरुड तालुक्याच्या वतीनं, पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र सरकारचे तसेच चंद्रभाऊ यावलकरांचे आभार मानतो. आज आपल्यासोबत वरुड नगरीच्या नगरसेविका आहेत. आज त्यांच्या हाती लोकार्पण झालं आहे बसेसचं. आज वरुड आगाराला 5 बसेस मिळाल्या. काय सांगू शकाल? आमदार साहब का बहुत बहुत धन्यवाद जो उन्होंने महिलाओं और विद्यार्थियों के लिए इतना अच्छा काम किया, जो इतनी तकलीफ़ में थे, और 5 बसें देकर हमें बहुत उनके हम आभारी हैं. या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना घेऊन जात आपल्यासोबत वाहक सर, काय सांगू शकाल? आज तुम्ही पहिल्यांदा ह्या ज्या मुलांना घेऊन जात आहे, काय सांगू? मला खूप आनंद होत आहे ग्रामीण भागासाठी या बस आल्यामुळे, आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यापुढे. आपल्यासोबत या नवीन बसचे वाहक आहे. सर, सांगू शकाल? आज विद्यार्थ्यांना घेऊन जात आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नवीन बसेस प्राप्त झाल्या. काय सांगू शकाल? आज आपल्या आगाराला 5 नवीन बसेस उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्या आगारामध्ये विद्यार्थ्यांची थोडीफार अशी गैरसोय होत होती, कारण बसेसची संख्या ही कमी होती. या 5 बसेस आल्यामुळे आपली विद्यार्थ्यांची गैरसोय हे कमी होईल आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे आपण त्यांना सेवा देऊ शकेल.